असते. आपण म्हणतो माझं काय काम आहे ह्यात, पण अन्याय समोर पाहून गप्प बसणं म्हणजे त्या अन्यायाचा आपण सुद्धा भाग बनणं. त्या क्षणी तुमची शांतता म्हणजे तुमची सहमती असते. ज्या क्षणाला तुमच्या डोळ्यासमोर काही चुकीचं होतंय आणि तुम्ही गप्प बसता, त्या क्षणी तुम्ही या सामाजिक आजाराचा भाग होता. म्हणूनच पुढच्या वेळी काहीही चुकीचं घडताना बघितलं तर हे म्हणण्याचं धाडस नक्की दाखवा की हे योग्य नाही. मोठ्या वादात पडण्याऐवजी फक्त एक वाक्य तरी बोला की मला वाटतं आपण थोडं शांतपणे विचार करायला पाहिजे, किंवा जिच्यावर अन्याय झालाय त्या व्यक्तीला नंतर एकटेपणात धीर द्या आणि मदत करा. 5वा प्रसंग आहे जेव्हा तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवली जाते. तुम्ही तुमचा एखादा छंद, एखादी नवी कल्पना उत्साहाने व्यक्त करता आणि लगेच कोणीतरी नाक मुरडतं. आता हे करायचं वय आहे का? तुझ्याने नाही होणार. तुम्ही किती वेळा हे ऐकलं आहे आणि गप्प बसलात. पण ही शांतता काय करते, हळूहळू आपला आत्मविश्वास खात जाते. त्या क्षणी असलेली शांतता खूप घातक असते, कारण ती तुमच्या मनात स्वतःबद्दल शंका निर्माण करते. तुम्हाला माहित आहे तुमचं स्वप्न तुमचं आहे, म्हणूनच बोला, तुमच्या स्वप्नांचा बचाव करा. त्यांना सांगा माझ्या स्वप्नांना तुमच्या परवानगीची गरज नाहीये, त्यांना फक्त माझ्या मेहनतीची गरज आहे. अशा वेळी तुम्ही शांत राहिलात तर त्यांच्या हसण्याला अजून शक्ती येते. तुम्ही बोललात तर त्यांना कळतं की तुमच्या स्टोरीमध्ये त्यांच्या आवाजाला तितकं महत्त्व नाहीये. 6वा प्रसंग आहे जेव्हा तुमचा वापर केला जातो किंवा तुम्हाला गृहीत धरलं जातं. हा मुद्दा मनात खूप खोलवर लागतो. तुम्ही नेहमी मदत करता, सगळे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करता आणि मग लोक तुमच्याकडे व्हेंडिंग मशीनसारखं बघायला लागतात. ते स्वतः कोणतीही मेहनत न घेता तुमच्या वेळेचा आणि एनर्जीचा अक्षरशः वापर करतात. अशा वेळी तुम्ही शांत राहिलात ना तर ते कधीच थांबणार नाहीत. फुकटची मदत मिळत असेल तर कोण थांबेल? त्यामुळे जेव्हा कोणी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतो तेव्हा नाही म्हणायला शिका. नाही म्हणजे राग नाही, तर नाही म्हणजे स्वतःचा सन्मान. पुढच्या वेळी वाटलं की मी पुन्हा वापरली जातेय तर थांबा, स्वतःला विचारा, मी खरंच मदत करतेय की स्वतःला हरवतेय? यासाठीच तुम्ही मी आत्ता करू शकत नाही किंवा आत्ता मला वेळ नाही हे वाक्य प्रेमाने बोलायला शिका. एक कटू सत्य नेहमी लक्षात ठेवा. हे जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा समोरच्याला वाईट वाटेल, पण त्या वाईट वाटण्याचं कारण काय असेल माहितीये? तुम्ही शांत राहण्यातून त्यांना फायदा मिळत होता. 7वा प्रसंग आहे जेव्हा तुमची शांतता तुमच्या भविष्याला धोका निर्माण करते. नोकरीची किंवा व्यवसायातली एखादी संधी असेल, नातेसंबंध असतील, पैशाचे व्यवहार असतील, अशा महत्त्वाच्या क्षणांमध्ये तुम्ही गप्प राहणं योग्य नाही. तुम्हाला वाटतं की शांत राहिलं म्हणजे आपण नम्र असतो, पण ही नम्रता सांभाळण्याच्या नादात आपण अदृश्य होत जातो. ही शांतता तुमच्या भविष्याचं रक्षण करत नाही, ती त्याला पुसून टाकते. आयुष्य त्यांनाच बक्षीस देतं जे तोंड उघडतात. जर तुम्हाला काही हवं आहे, काही बदलायचं आहे, तर ते फक्त विचारांमध्ये नाही, आवाजात आणा.